घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग, मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. वैभववाडी तालुक्यातील लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाच्या कमळ या निशाणीवरती रिद्धी रितेश सुतार या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. आपल्यासोबत आहेत रिद्धी सुतार आणि त्यांचे मिस्टर रितेश सुतार. रिद्धी मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. उमेदवारी दाखल केलात. आज अर्ज छाननी होऊन तुमचा अर्ज वैधसुद्धा ठरला आहे. आता पुढच्या तुम्ही कामाला लागलात, प्रचार असेल म्हणा किंवा जनसंपर्क असेल म्हणा. पहिली प्रतिक्रिया काय? नमस्कार. सर्वप्रथम मी सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्याचे खासदार माननीय नारायणराव राणे साहेब, तसेच आमचे लाडके नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब, तसेच आमचे आदरणीय राजकीय गुरु श्री दिलीपजी राव राणे साहेब, तसेच या मतदारसंघातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार त्यांनी मला माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला जे उमेदवारी जाहीर केली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. मॅडम, तशा बघितलं तर आपण राजकारणामध्ये नौखे आहात. कुठलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्हाला नाही आहे. 12 गाव आहेत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. कशा प्रकारे तुम्ही जनसंपर्क करणार आहात? सर्वप्रथम जर मी नौकी जरी असले या राजकारणामध्ये तरी मी महिलांवर माझा जास्त संपर्क येतो. तसेच मी बचत गटाच्या माध्यमातून या जिल्हा परिषद मतदारसंघातील 12 गावं आहेत. या 12 गावांमध्ये मी सचिव म्हणून आहे, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क माझ्यावर जास्त आहे. ते मी घरोघरी त्यांच्या पोचलेले आहे. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही जसं म्हणला आता की घरोघर तुम्ही पोचलेले आहात. पुढे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी एखादा लघु उद्योग, जणू काय म्हणजे आपण म्हणतो लाडूची फॅक्टरी असेल म्हणा किंवा बंगाली खाज्यावरील असं आपण म्हणतो, अगदी सूक्ष्म असे हे उद्योग आहेत जे महिला घरच्या घरी आपलं घर सांभाळून करू शकतात. तर असे उद्योग आपल्या ह्या 12 गावांमध्ये 3-4 गावातील महिलांना एकवट करून अशा प्रकारे एकवटून तुम्ही काय करणार आहात का? तशा प्रकारचे काही नियोजन आहेत का? तसं बघितलं गेलं तर आमच्या ह्या बचत गटामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांमार्फत महिलांनी भरपूर रोजगार निर्माण केले आहेत. छोटे छोटे उद्योग पण तयार केले आहेत. तरी पण त्यांच्या इच्छेखातर ते मी आणखीन काही मदत करू शकेन तर मी पालकमंत्र्यांच्या निधीतून त्यांना आणखीन काहीतरी मदतही करू शकते, निधीही जास्त आणू शकतो, त्यांना रोजगार पण निर्माण करू शकते. आपल्यासोबत रितेश सुतार आहेत. हे स्वतः सक्रिय राजकारणामध्ये आहेत. लोरे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, भाजपाचे पक्षपदाधिकारी आहेत आणि अन्य संघटनांवरती सुद्धा कार्यकर्ते आहेत. त्याच्यासोबतच सामाजिक संघटना ज्या आहेत जाती बांधवांच्या, त्या संघटनेवरती सुद्धा ते कार्य आहेत. एक प्रकारे बघितलं तर तुमच्या मिसेसला उमेदवारी देऊन तुमच्या समाजाला एक प्रतिनिधित्व भाजपानं दिलेलं आहे. एक तसं बघितलं तर राजकीय जरी तुम्ही असलात क्षेत्रात तरीसुद्धा कुठलंही आर्थिक सक्षम असणारं असं कुटुंब, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. आपल्या पत्नीला ही उमेदवार मिळाली, त्याबद्दल काय वाटतं आणि विजयाबद्दल कशी खात्री व्यक्त कराल? नमस्कार. या ठिकाणी आमचे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे साहेब आणि माझे नेते, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब आणि माझे राजकीय गुरु, गेली 20-25 वर्ष मी ज्यांच्यासोबत काम करतो आहे ते माझे मार्गदर्शक राजकीय गुरु सन्माननीय दिलीपजी राव राणे साहेब या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पत्नीवर उमेदवारी देऊन जो विश्वास या ठिकाणी दाखवला त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करेन. काय सांगाल, पत्नी आता जिल्हा परिषदच्या निवडणूक रिंगणामध्ये आहे, तिच्या विजयासाठी आपण कसे प्रयत्न करणार आहात आणि विजयाची खात्री कशी व्यक्त कराल? विजयाची खात्री म्हणजे ज्यावेळी आम्ही तिकीट जाहीर झालं त्यावेळीच हा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे. कारण या मतदारसंघामध्ये 12 गाव येतात आणि 12 गावामध्ये
जिल्हा लेवलला काम करणारे सर्व नेते मंडळी या बारागावमध्ये कार्यरत आहेत. आदरणीय जयेंद्रजी रावराणे असतील, माझे नेते दिलीपजी रावराणे साहेब असतील, सन्मान्य प्रमोदजी रावराणे असतील, सन्मान्य अरविंदरावजी रावराणे साहेब असतील, स्वतः उमेदवार आमचे मंगेश लोके साहेब यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. अंबाजी उंबे या ठिकाणी आहेत, विकास काटे, प्रकाश पाटील, सुनील रावराणे यासारखी दिग्गज मंडळी या मतदारसंघामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि त्यांच्या सर्वांच्या अजूनही काही तालुका लेवलचे पदाधिकारी आहेत, जिल्हा लेवलचे पदाधिकारी आहेत, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन या ठिकाणी विजयाची खात्री या ठिकाणी आम्ही साध्य केली. पहिलं तर आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो की म्हणजे वायंबोशी असेल म्हणा, यडगाव, सोनाळी असा हा पूर्णपणे विभाग अगदी तुमच्या लोऱ्यापर्यंत येतोय. ह्या संपूर्ण 12 गावातील पदाधिकारी असतील म्हणा, आजी माजी लोकप्रतिनिधी असतील म्हणा, ह्यांची कशा प्रकारे साथ असेल? साथ म्हणजे आदरणीय माझी म्हणजे गुरुच म्हटलं तरी चालेल, आदरणीय काकी म्हणजे सुविधा अरविंद रावराणे यांच्यासोबत गेली 10 वर्ष मी त्या ठिकाणी काम केले, कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. तसेच आमचे जयेंद्रजी रावराणे साहेब यांनी सुद्धा या मतदारसंघाचं 5 वर्ष काम केलं, त्यांच्यासोबतसुद्धा मी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आदरणीय माझे गुरु, माझे नेते सन्माननीय दिलीपजी रावराणे साहेब यांनीसुद्धा या मतदारसंघाचं 5 वर्ष काम केलं. बांधकाम सभापतीपद त्यांच्याकडे होतं, त्यांच्यासोबतसुद्धा मी काम केलं. आणि हा राजकीय थोडा अनुभव म्हणजे सर्व शासनाच्या योजना सर्व राबवण्यामध्ये माझा हिरिरीने भाग असायचा आणि त्याचा अनुभव माझ्या पत्नीला होईल एवढं निश्चित सांगू शकतो. गेली 20 ते 25 वर्ष मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून असलो तरीसुद्धा कैलासवासी सुविधा अरविंद रावराणे ज्या या 2 टर्म इथल्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांच्यासोबत, माझे जिप सदस्य जे जयेंद्र रावराणे होते, जे सभापती होते त्यांच्यासोबतच, आणि आपले राजकीय गुरु दिलीप रावराणे जे बांधकाम सभापती होते जिल्हा परिषदेमध्ये, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून आपल्या पत्नीचा विजय नक्कीच सुकर होईल असं सांगतानाच या जिल्हा परिषदच्या उमेदवार ज्या आहेत रिती सुतार यांनीसुद्धा म्हटलं की महिलांच्या पाठिंब्यावरती, महिलांच्या जनसंपर्काचं जे काही माझं नेटवर्क आहे त्याच्या माध्यमातून साहजिकच 12ही गावातील जनता मला भरघोस मतदान करतील. आणि माझा अजेंडा एकच आहे, तो म्हणजे महिला सक्षमीकरण आणि या विभागाच्या विकासाचा. आणि त्याच जोरावरती आपला विजय निश्चित आहे असं सुतार उभयतार यांनी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग, वैभववाडी. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.